आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, काम झालं? गुड, व्हेरी गुड. आराध्या देसाई, काउंटडाउन बिगिन्स. यू नो व्हॉट, आज पूजा तू करणार, पण त्याचं पुण्य आमच्या पदरात पडणार, कारण हा आमचा माइंड गेम आहे. यशोधरा सरनाईकचा. कारण आम्हाला करण्याची सवय नाही आणि जिंकणं आम्ही कधी सोडत नाही. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर you'll understand. संजय, श्रेयस अक्षय वगैरे कुठे? श्रेयस दिसले नाही दोघे. श्रेयसचा ब्रेकफास्ट तरी झाला का? असं गडबडीत ना त्याच्याशी बोललोच नाही आम्ही. आय जस्ट मीट हिम. गुड मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग. काय तू बाहेर गेला होता? कशासाठी? अरे तुझी तब्येत काय आणि तू जातोस कसा बाहेर, आणि तू का गेलास त्याच्याबरोबर आणखी? अहो मामा, किती प्रश्न विचारताय. आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो आणि आम्ही तिथे जितके दमलो नाही ना, तेवढं तुमचे प्रश्न ऐकून दमायला होत आहे. हो मामा, केवढी गर्दी होती मार्केटला. मार्केटमध्ये कशाला गेला होता? अहो मामा, तुम्हाला काहीच माहित नाही की काय? ते आपल्या पूजेच्या सामानाची नासधूस केली ना कोणीतरी. आय नो, पण व्हॉट इज रॉंग विथ यू श्रेयस? तू आत्ता हॉस्पिटल मधून आलायस, फुल्ली रिकवर पण झालेलं नाहीयेस. तुझ्या हेल्थ पेक्षा हे सगळं जास्त इम्पॉर्टंट आहे का? तुला कळत नाही? तू सांगायला नको. मामा प्लीज, तुम्ही पॅनिक होऊ नका. मी होतो त्याच्या बरोबर. हा, आणि गाडी घेऊन गेलो होतो आम्ही, बसून गेलो, बसून आलो. आणि ते आपले ड्रायव्हर दादा आहेत ना, त्यांनी सगळ्या बॅग्स धरल्या होत्या. अरे पण तुम्हाला. अहो मामा, आपल्या घरची पूजा आहे, आम्ही दोघांनी त्यात कॉन्ट्रीब्यूट केलं तर कुठे बिघडलं? अरे काही बिघडत नाही, पण आम्हाला काळजी नाही का वाटणार? उगाच कशाला दगदग करायची हे तू? खरं तर मामा, ते कोणी स्पॉइल केलं नसतं ना सामान, तर कोणाचीच दगदग झाली नसती, ना आराध्याची ना आम्हा दोघांची. कशाला एवढा सगळा विचार करतोस तू? व्हायचं ते झालंच ना. नाही, जे व्हायचं ते झालंच, पण हे कोणी केलंय ते शोधून काढणारच आहे मी. आणि त्या आपल्या हाऊस हेल्पशी पण जरा बोलणार आहे. आजच्याच दिवशी सुट्टी घ्यायचं बरं सुचलं त्यांना. हो ना, बिचारा आराध्या वहिनीच्या पायाला एवढं लागलंय, ती एकटी धावपळ करते, 1 मिनिट बसली नाही. नाही, त्यांच्याशी बोलायलाच हवंय, कारण ते ग्रांटेड धरतायत आपल्याला. एक मिनिट. हाऊस हेल्पशी तुम्ही दोघांनी बोलायची काही गरज नाहीये. घरचा मॅटर आहे. आई आहे ना, आई विल लुक इनटू इट. तुम्हा दोघांचं काय? आणि मुळात आम्हाला कळत नाही तुम्ही कोणालाही न सांगता मार्केटला का गेलात. हे सगळं झालं होतं म्हणजे तुम्हाला जे काही वाटत होतं, यू शुड हॅव जस्ट टोल्ड संजय. त्यांनी मॅनेज केलं असतं सगळं. मामा काम डाऊन. आता आणलंय ना सामान. बाय द वे, तुम्ही ऑफिस मध्ये जाणार होतात ना, काहीतरी मीटिंग होती तुमची महत्वाची. हा, ते नाही, हे सगळं असं झालं म्हटल्यावर आम्हाला वाटलं की आराध्या बिचारी एकटी आहे तर शी विल नीड हेल्प, म्हणून मग आम्ही मीटिंग ऑनलाईनच केली. सो स्वीट ऑफ यू. श्रेयस, मी हे सामान वहिनीला देऊन येतो, गुरुजी पण येतील इतक्यात. ओके, चल आपण जाऊया. आलोच मग. शेवटी एवढं होऊनही श्रेयस तुझाच विचार करतोय, पण म्हणून खुश होण्याची गरज नाही आराध्या. आम्ही तुला खुश व्हायची एकही संधी देणार नाही आहोत. तू फक्त रडायचं, हसणार आम्ही. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. अहो चला. चल. गुरुजी आले का? हो आलेत ना, मगाशीच आलेत. पूजेची मांडामांड सुरू केली त्यांनी. ओके. गर्ल्स, हा, कम ऑन फास्ट.
आम्ही का या 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 झालं का तुम्ही तयार? या या. नाही सारी. हा आई तू इकडे. एक्सक्यूज मी. हा आमचा हार तुमच्याकडे कसा आला? हा तुमचा हार आहे? हो आमचा एक्सक्लुझिव्ह खानदानी ज्वेलरी आहे आमची. तुमच्या गळ्यात कसं काय हार? अक्षय श्रेयस बघताय ना, या बाईंच्या गळ्यात आमचा हार आहे. हा तुमचा कसा असेल? अहो आमचा हार आमच्या लक्षात येणार नाही का? आई तुला आठवते तुझ्या बांगड्या त्यांच्या हातात होत्या, तू आराध्याला दिलेला ग. आपण त्यांना विचारलं पण, तर त्यावर काहीतरी उत्तर देऊन त्यांनी विषय बदलला. आराध्या तू पण होतीस ना? नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. त्या दिवशी पण तुम्ही असंच काहीतरी म्हणालात, गैरसमज होतोय म्हणून. मुळात आम्हाला कळतच नाहीये की आमच्याकडे असलेली ज्वेलरी तुमच्याकडे कशी काय येते. यशोधरा काय चाललंय तुझं? घरात पूजा आहे याचं तरी भान ठेव जरा. एक मिनिट अरविंद, तू मध्ये बोलू नकोस. अरे यांचे खाण्यापिण्याचे वांदे, त्यांना राहायला घर नाही, मग यांच्याकडे इतके महागडे दागिने येतात कुठून? अरविंद, यशोधराच्या बोलण्याचं मी समर्थन करत नाहीये, पण माझ्यासारख्याच बांगड्या यांच्या हातात पाहिल्या होत्या मी, आणि आता हा गळ्यातला दागिना. एक्झॅक्टली. आई हा योगायोग असू शकतो ना. एवढे दागिने यांच्याकडे येणार कुठून? अरे अरविंद, आम्हाला पण तेच जाणून घ्यायचंय, या गरीब माणसांकडे एवढे महागडे दागिने येतातच कुठून? काय आमचा हार तुमच्याकडे कसा आला? नाही हो, मला खरंच माहिती नाही हा हार तुमचा आहे. हा मला आराध्याने दिला. एक मिनिट, आमच्या सुनबाईंचं नाव घेऊ नका. तिचा काय संबंध? हा ती का देईल? नाही हो, माझ्यावर विश्वास ठेवा, हा हार मला आराध्यानेच दिलाय.